श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना या जीवनाच्या प्रवासात जो माणूस माझं माझं म्हणून मिरवतो ना, तो माणूस अहंकारी असतोय. आणि जो माणूस आमचं म्हणून सांगतो ना, तो मात्र संस्कारी असतोय. जो माणूस पुढं पुढं करत राहतो, तो माणूस मोठेपणाला हपापलेला असतोय. श्रोते हो, ज्या माणसाचा कर्तृत्वावर विश्वास असतो, तो माणूस मात्र स्वकर्मात गर्क असतोय. श्रोते हो, सत्यावर ज्याचा विश्वास असतो ना, तो माणूस देखील निर्भीड असतोय. आणि जो निकामी असतो ना, तो फक्त वाचाळ असतो. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. माणसानं माणसात असताना मोबाईल हा खिशात ठेवून माणसात राहावं. तिथं मोबाईल हातात ठेवून माणसं खिशात ठेवल्यासारखं वागू नये. आपल्या विचारांचा, तत्वांचा आणि आदर्शाचा पाया भक्कम असेल तर कोणत्याही कठीण प्रसंगी आपण आपलं अस्तित्व टिकवून ठेवू शकतो. आठवण अशी गोष्ट आहे जी कधी चेहऱ्यावर हसू आणते तर कधी डोळ्यात पाणी. मुखवटे घेऊन जगणाऱ्या दोन्हीत मुखवट्या मागचा चेहरा हा ओळखता आला पाहिजे. आती विचार केल्यानं स्वतःचा आनंद नाहीसा होतो. कर्म हे फिरून येत असतं. जसं द्याल तसंच मिळेल. सहन करणारी माणसं ही दुःख कोणाला सांगत नाहीत. त्यामुळे त्यांचं मन आणि शरीर हे सारखं आजारी पडतं. ज्याला 100 किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही. आणि ज्याला विकत घेता येतं, त्याला उचलता येत नाही. आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई. ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही. कुठं तरी पोहोचण्यासाठी कुठून तरी बाहेर पडणं खूप महत्वाचं असतं. आईनंतर एका पुरुषाचा आधार त्याची आवडती स्त्री असते, जिच्यावर तो डोळे बंद करून विश्वास ठेवत असतो. निवड, संधी आणि बदल या तीनही गोष्टी महत्वाच्या आहेत. संधी दिसल्यावर निवड करता आली तर बदल आपोआप घडतो. समोर संधी दिसूनही ज्याला निवड करता येत नाही, त्याच्यात कधीच बदल घडत नाही. अंत आणि एकांत यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो. निवड अशी असावी ज्याला फक्त तुमची आवड असेल. सतत तुलना करणारी माणसं हे आयुष्यात कायम असमाधानी असतात. कारण त्यांच्या जवळ असलेल्या गोष्टीचं कौतुक हे त्यांना अजिबात नसतं. लोकांचा द्वेष करण्यातच त्यांचं आयुष्य जात असतं. पैशानं तुम्हाला पॉवर मिळू शकते, पण आदर हा तुम्हाला तुमच्या स्वभावामुळेच मिळतो. जगामध्ये प्रत्येकालाच एक तरी मुलगी असायला हवी, तेव्हाच खरी जाणीव होईल दुसऱ्यांची मुलगी रडायला नको. आई वडीलच असे गुरु आहेत जे दक्षिणा घेत नाहीत, मात्र आयुष्यभर ताट मानेनं जगता येईल असं संस्काराचं ज्ञान देतात. काही माणसं नशिबासारखी असतात जी आशीर्वादानं भेटतात, तर काही माणसं आशीर्वादासारखी असतात जी आपलं नशीब बदलतात. उपकार हे फेडता आले नाहीत तरी चालेल, पण जाणीव मात्र नक्की ठेवावी माणसानं.
लोक पैसा संपत्ती मिळवतात, पण हे सर्व कशासाठी आणि कोणासाठी हेच विसरतात. ज्यांच्यासाठी मिळवायचं त्यांना जर तुम्ही आनंदी समाधानी ठेवू शकत नसाल तर तुमच्या पैशाची संपत्तीची किंमत शून्य असते. आठवणी किती सुंदर असल्या तरी सहवासाचा आनंद देऊ शकत नाहीत. आजची वाईट वेळ उद्याच्या चांगल्या परिस्थितीचा शोध घ्यायला शिकवत असते. जर का तुमच्या वाईट काळात तुमचा फोन वाजला नाही तर तुमच्या चांगल्या काळात मात्र तुम्ही कधीच फोन उचलू नका. आयुष्यात भावना महत्वाच्या असतात. जर आपण प्रतिसाद दिला तर त्या वाढतात, जर आपण दुर्लक्ष केलं तर त्या मरतात आणि जर आपण आदर केला तर त्या कायम टिकून राहतात. प्रेम घडतं, घडवून आणता येत नाही. सोबत किती होते यापेक्षा सोबत कोण होते यावर माणसाचा विजय निश्चित असतो. विचार जुळलं तर स्वरूप जुळवण्याची गरज नाही, मन जुळली तर नाती जुळवण्याची गरज नाही, कल्पना जुळल्या तर स्वप्न जुळवण्याची गरज नाही आणि संस्कार जुळलं तर आचरण जुळवण्याची गरज नाही. तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांशी खेळाल तर नियती तुमच्याही भावनांशी खेळणारच असते. लावलेला अंदाज हा चुकू शकतो, पण आलेला अनुभव नाही. नशिबात नव्हतं म्हणायचं आणि सोडून द्यायचं या वाक्यावरच बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून जातात. नातं हे तेव्हा शेवटपर्यंत टिकतं जेव्हा दोघेही एकमेकांना गमावण्यास घाबरत असतात. दुःख आणि त्रास या देवानं निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत, जिथं आपल्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. शांत राहणं हे खोटं बोलण्यापेक्षा चांगलं असतं. जर मिळाली संधी कोणाला मदत करण्याची तर सारथी बना, स्वार्थी नको. शंका आणि गैरसमज हे मानसिक आजार आहेत. सुसंवाद हेच त्याच्यावर एकमेव गुणकारी औषध आहे. तोंडावर बोलणारी लोक कधीच धोका देत नाहीत आणि धोका देणारी लोक कधीच बोलून दाखवत नाही.